याचं आपल्याला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं आहे। तर या ट्यूबलेस कन्व्हर्जन आपल्याला हे दोन्ही टायरचं करायचं आहे। टायर फिटिंग करून आलेलो आहोत आणि आता आपण फिटिंग करतो आहे। ही आपली एक्सपल्स 210 आपण इथे रिम अलाइनमेंट करायला आणली आहे। सो हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर आपला ब्लॉग शूट होतो आहे। थोडा काही कारणास्तव शूट करता आला नाही, थोडं कुठे बाहेर जाणं पण आपलं बंदच होतं। तर चला, बऱ्याच वेळानंतर आता आपण आपला हा ब्लॉग शूट करतो आहे आणि आजचा हा जो ब्लॉग असणार आहे पुन्हा आपला जो ट्यूबलेस कन्व्हर्जनचा आहे। तर इथे आपल्याकडे ही एक्सपल्स 210 आली आहे आपल्याकडे, याचं आपल्याला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं आहे। तर या ट्यूबलेस कन्व्हर्जन आपल्याला हे दोन्ही टायरचं करायचं आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप करू नका। आणि जर कोणाला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं असेल तर हा आपल्या स्क्रीनवरती जे नंबर फ्लॅश होत आहेत त्यावरती कॉन्टॅक्ट करा। ऑल डिटेल्स तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। तर चला, तर इथे ही नवीन कोरी करकरीत जे की 2026चा मॉडेल आहे। हा एक्सपल्स 210चा अपग्रेड मॉडेल आहे। आणि आता आपला रेअर टायर आपण रिमूव्ह केला आहे। आता मला वाटतं पहिला आपण रेअर टायरचंच कन्व्हर्जन करणार आहोत आणि मग नंतरला फ्रंट टायरचा। तर मे बी दोन्ही काढायचे आहेत। जर कोणाला करायचं असेल तर मी पुन्हा एकदा हा जो आपला स्क्रीनवरती नंबर फ्लॅश होतो आहे तर त्यावरती कॉन्टॅक्ट करा। आपली गाडी एकदम सेफ आणि व्यवस्थित आपली सगळं टायर खोलून वगैरे पुन्हा एकदा आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जशी आहे तशी आपल्याला करून मिळेल। सो चला चालल्यात। पण या गाडीचा आपला टाईम वाचवण्यासाठी आपण फ्रंट टायरसुद्धा ट्यूबलेस करणार आहोत। तर तो सुद्धा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे। तर कस्टमरला दोन्ही टायर करायचे आहेत। इथे आपण हा जॅक लावून प्रॉपर त्याला बॅलन्स करून गाडीला जरा कवरअप करून घेऊ, कारण इकडेही अशी सोसायटीमध्ये मस्तीखोर मुलं असतात। सो त्यामुळे प्रॉपर कवरअप करून आता आपल्याला टायरवाल्याकडे जाऊन टायरमधला ट्यूब रिमूव्ह करायच्या आहेत। सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर आत्ताच आपण इथे टायरवाल्याकडे आलो आहे आणि आतली ट्यूब रिमूव्ह करून आपल्याला आतमध्ये जे केमिकल ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्या प्रोसेससाठी आधी आपल्याला ही ट्यूब रिमूव्ह करायची आहे। तर फ्रंट टायरची ट्यूब रिमूव्ह झालेली आहे। इकडे 210मध्ये कंपनी रिम बरोबर देत नाही आहे, तेव्हा ना नवीन रिम गंजलेली आहे, गंज पकडते। पण काय कारण असेल याचं गंजण्याचं? लो क्वालिटी। तेव्हा नवीन गाडी आहे, 1400 किलोमीटर चालली आहे, रिम रस्टिंग आहे थोडी। तर आता आपला रेअर टायरचा ट्यूब रिमूव्ह करायची आहे। तर आपले दोन्ही टायरचा आता ट्यूब रिमूव्ह करून झालेले आहेत आणि इथे थोडासा रस्टिंग आपल्याला इथे दिसून येते आणि गाडी मला वाटतं नवीनच आहे। काय यार, थोडं डिसअपॉइंटेड आहे। हिरोवाल्यांनी असं नाही करायला पाहिजे, थोडं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेली आहे इथे, कारण रिम रस्टिंग पकडणं हा नाही व्हायला पाहिजे होतं असं, बट इट्स ओके। चला आता आपल्याला पूर्ण अलाइनमेंट चेक करायची आहे। तर आता आपण रिम अलाइनमेंटवाल्याकडे जाऊन आपल्याला अलाइनमेंट चेक करायची आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो। बऱ्याच वेळानंतर आपला हा ब्लॉग येतो आहे जो की ट्यूबलेस कन्व्हर्जनचा आहे आणि आता आपले पुढे बघू ब्लॉग्स येतीलच। तर चला, आपण इथे रिम अलाइनमेंट करायला आणली आहे, कारण
रिम जरी नवीन असला तरी अलाइनमेंट आपल्याला कस्टमरला प्रॉपर करून द्यायचं आहे, बघायचं आहे की आहे की नाही कुठे. तर चला आता रिम अलाइनमेंट करून झाल्याच्या नंतर आपण केमिकल ॲप्लिकेशन करणार आहोत. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. स्पोक टाईट केल्यानंतर काही इश्यू येत नाही आणि बऱ्याच कस्टमर्सचा लास्ट टाईम एक गाडी केली होती जी की कावासाकी होती मे बी, तर तिचा स्पोक हलकासा कुठेतरी लूज राहिल्यामुळे मग ते एअर लिकेजचा प्रॉब्लेम तेव्हा होतो. अदरवाईज स्पोक व्यवस्थित टाईट असतील तर होत नाही. तर कस्टमर्सने याची पण म्हणजे लक्षात घ्यावं, कारण स्पोक टाईट हे झालेच पाहिजे. तर जस्ट आपण आता आपल्या रिम अलाइनमेंट आणि आपल्या ट्यूब्स रिमूव्ह केलेल्या आहेत आणि आता बाकीचं आपलं काम पुढे होईलच. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. चला, तर इथे आता आपण हे केमिकल ॲप्लिकेशन करतो आहे. इथे बघू शकता, इथे अशा पद्धतीने हे जे स्पोक्सचे पहिला जे डीप खड्डे आहेत ते फील करून मग हे अशा पद्धतीने त्याला पूर्ण प्रॉपर एक ॲप्लिकेशन करायचं आहे आणि हे त्यानंतर हे प्रॉपर असं हे ॲप्लिकेशन करायचं आहे. जर कोणाला ट्यूब टू ट्यूबलेस कन्वर्जन करायचं असेल तर हा नंबर इथे स्क्रीनवरती फ्लॅश होतो आहे, तर कॉन्टॅक्ट करा. आपण स्पोक्सव्हीलच्या सगळ्या गाड्या करतो. आता यानंतर हे ॲप्लिकेशन आता हे फ्रंट टायरचं आहे आणि मग रेअरचं करून दोन्ही टायर थोडे 1 ते 2 दिवस याला ॲप्लिकेशन हे जे केलं आहे ते ड्राय होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर आपण डायरेक्ट टायर फिटिंग करू. तर आता हे रेअर व्हीलचं आता आपण ॲप्लिकेशन करतो आहे. सेम तसंच स्पोक व्हीलचे जे होल्स आहेत ते पहिला आधी अप्लाय करून घ्यायचं आहे. तर फ्रंट व्हीलचं झालं आहे, आता तो आपण सुकण्यासाठी ठेवून 1-2 दिवस तरी दोन्ही ह्याला वेळ तर लागणारच. ते प्रॉपर सुकून ते केमिकल व्यवस्थित झालं तर एअर वगैरे काही लिकेज होत नाही. तर चला आता हे सुद्धा अशाच पद्धतीने ॲप्लिकेशन करून घेऊन तर आपण आता डायरेक्ट टायर फिटिंग करू आणि मग पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आफ्टर 4 डेज नंतर पुन्हा एकदा परतलो आहे आणि इथे आता आपण ही आपली एक्सपल्स जो की ट्यूबलेस दोन्ही टायर आहेत आपल्या. आणि आता ही जी आपल्याकडे एक्सपल्स 210 आली आहे तर ह्याचे हे आपण टायर पण मागवलेत आणि आता हे बघा इकडे रिमलासुद्धा प्रॉपर आपण जे ॲप्लिकेशन आहे हे प्रॉपर फिनिशिंग बघा कशी आहे, एकदम प्रॉपर. तर चला आता जास्त वेळ नको घालूयात. आता आपण हे जे टायर मागवलेत तर हे आपल्याला रिममध्ये फिटिंग करायचे आहेत. हे ट्यूबलेस टायर आहेत आणि जे कंपनी हिरोची देत नाही ट्यूबलेस. तर चला आता फटाफट आपण टायर फिटिंग करण्यासाठी जाऊयात. सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला, तर आत्ताच आपण इथे टायरवाल्याकडे टायर फिटिंग करायला आलेलो आहोत आणि बघा इथे हे अपोलोचे टायर आहेत, स्टॉक टायर आपण मागवलेत. तर इथे आता फिटिंग करून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी लाईव्ह चेक करवतो की कुठे लिकेज आहे का. जे आपलं ट्यूबलेस कन्वर्जन सक्सेसफुल झालं आहे की नाही ते तुम्हाला आता कळेल. आता आपण इथे हा टायरमध्ये एअर आता फील करतोय. तुम्हाला मी दाखवतो कुठे लिकेज आहे की नाही, काय आहे की सक्सेसफुल आहे की नाही. तर मित्रांनो, याच्या आधी आपण काही गाड्या केल्या आहेत तर सक्सेसफुल असा हा ट्यूबलेस कन्वर्जन आहे. अगदी तुम्हाला परवडेल अशा रेटमध्ये आम्ही करून देतो. जर तुम्हाला करायचं असेल तर फटाफट खाली हा नंबर फ्लॅश होतो आहे स्क्रीनवरती, फटाफट कॉन्टॅक्ट करा. आपण स्पोक्सव्हीलच्या सगळ्या गाड्या करतो. तर हे बघा
आपण यांनाच विचारूया कैसा है, मतलब लिकेज है किधर. नाही लिखित नाही आहे. तर हे बघा, जर लिकेज असतं तर बबल्स येणार, पण इथे कुठेच बबल येत नाही आहेत. तर चला सब सक्सेस आहे. इथे आता आपण रेअर टायर फिट करतोय. ही आपली रिम, जे की हे ॲप्लिकेशन आपलं एकदम कडक झालेलं आहे. आणि आता चला फटाफट फिटिंग करूया. आपला आता हा रेअर टायर फिटिंग होतोय आणि सक्सेसफुल असा ट्यूबलेस कन्व्हर्जन लेटेस्ट मॉडेल एक्सपल्स 210चा. तर इथे आता हे थोडंसंच बाकी आहे. परत एकदा तुम्हाला रेअर टायरचा लिकेज कुठे आहे का दाखवतो. चला आता एअर फील करतोय. तर कितना आहे? 40 थोडा जास्तच एअर फील केली आहे. आता इकडे बघूया लिकेज आहे का कुठे. किधर है? नाही. पलटी मारो दुसऱ्या साईडला. बॉलच्या इथे पण किधर है लिकेज. चला पाण्यात परत एकदा आता स्पोक कुठे लिकेज आहेत का बघूया. नाही आहे. कुठे असेल तर बुडबुडे येतीलच. तर हे बघा काहीच नाही आहे. सो स्पोक्स पण कुठे लिकेज नाही आहेत. चला मित्रांनो, दोन्ही टायर आपले आता आपण ट्यूब टू ट्यूबलेसमध्ये कन्व्हर्जन करून फायनली आपण टायर चढवलेले आहेत. तर चला मित्रांनो, जस्ट आपण आता आपले हे जे टायर फिटिंग करून आलेलो आहोत आणि आता आपण फिटिंग करतोय. ही आपली एक्सपल्स 210. तर फटाफट फिटिंग करून घेऊया टायर आपण आणि नंतर एक टेस्ट राईड घेऊ. आणि इथे तर तुमच्या लाईव्ह समोर तुम्ही बघितलंच की लिकेज वगैरे कुठे काही प्रॉब्लेम नाही झाला. तर मित्रांनो, खूप फायदा आहे ट्यूब टू ट्यूबलेसचा. तर ऑलमोस्ट याचा रिझल्ट तुम्हाला हा चालवल्यानंतरच कळेल की ट्यूब टायर आणि ट्यूबलेस झाल्यानंतर ती आपल्याला जर कुठे लॉंग राईडला तुम्ही गेलात तर त्याचा खूप फायदा आहे मित्रांनो, खूप. तर चला आता फिटिंग करून घेऊया फटाफट आपण. तर चला मित्रांनो, जस्ट आता आपला फ्रंट टायर सुद्धा फिटिंग करून झालेला आहे. आता आपण रेअर टायर फिटिंग करून घेऊयात. हॉल सेट झालेला आहे. गाडी आपण फ्रंट टायर आणि आता हा मागचा चेन पॉकेट आपण प्रॉपर फिट करून घेऊ. आणि चला मग याच्यानंतर एक टेस्ट राईड घेऊ. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला मित्रांनो, जस्ट गाडी बिल्डिंगच्या बॅक साईडला धक्का मारून आणली आहे. तर थोडं हिला आता एक स्टार्ट देऊया, कोल्ड स्टार्ट. थोडा चालू राहू देत, 4 दिवसानंतर चालू करतो. तर चला मित्रांनो, या व्हिडिओचा मी एंड इथेच करतो आहे. तर आपल्याकडचे जी एक्सपल्स 210 आपल्याकडे आली होती, याचा सक्सेसफुल असा ट्यूब टू ट्यूबलेस कन्व्हर्जन झालेला आहे. तर भेटूयात पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा आपल्या रायडर मित्रांना. आपल्या पंचरपासून त्यांना वाचवा आणि आपण एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये करून देतो आहे. सो कॉन्टॅक्ट करा फटाफट. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो बाय, टेक केअर, पीस आउट.